नमस्कार मैत्रिणींनो, आज मी तुम्हाला मान, हात, पाय तसे चेहऱ्यावरील काळपटपणा घालवण्यासाठी कुठला घरगुती उपाय करायचा आहे, त्यासाठी काय करायचं आहे ते बघायचं आहे। आता इथे मी दही घेतलेलं आहे। याच्यातील अर्धा चमचा दही आपल्याला हातावरती काढून घ्यायचा आहे। या दह्यापासून आपल्याला एक स्क्रब तयार करून घ्यायचा आहे। हा तुम्ही वाटीमध्ये सुद्धा बनवू शकता। हातावरती दही घेतल्यानंतर आता आपण याच्यामध्ये साखर घालायची आहे। येथे मी थोडीशी साखर घेतलेली आहे, तुम्ही तुमच्या क्वांटिटीनुसार घेऊ शकता। अशा पद्धतीने साखर घालून झाल्यानंतर आता हे दोन्ही आपल्याला व्यवस्थितपणे मिक्स करून घ्यायचं आहे। अशा पद्धतीने हे व्यवस्थितपणे मी मिक्स करून घेतलेलं आहे। हे मिक्स करून झाल्यानंतर ज्या ठिकाणी हात, पाय, मान किंवा चेहऱ्यावरती काळपटपणा झालेला आहे त्या ठिकाणी आपल्याला या पद्धतीने स्क्रब करून घ्यायचं आहे। याच्यामध्ये साखर घातल्यामुळे स्क्रब करायला सोपं जातं आणि स्क्रब केल्यामुळे स्किनवरील जे काही डेड स्किन आहे ती निघते। आता आपल्याला एक पॅक तयार करायचा आहे, त्यासाठी येथे मी वाटी घेतलेली आहे। हा पॅक तयार करण्यासाठी सुद्धा येथे मी दह्याचा वापर करणार आहे। अर्धा ते 1 चमचा अंदाजे आपल्याला इथे दही घ्यायचा आहे। हा पॅक तुम्हाला किती प्रमाणात करायचा आहे त्याच्यानुसार सर्व प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता। अशा पद्धतीने अंदाजे 1 चमचा मी दही घेतलेला आहे। दह्यामध्ये आता आपण 1 चमचा बेसन पीठ घालून घेऊया। आता याच्यामध्ये आपण अगदी थोडीशी हळद घालायची आहे। हळद जास्त घालू नका, नाहीतर स्किन पिवळसर होईल। आता याच्यामध्ये आपण रोज वॉटर घालायचं आहे। रोज वॉटर घालताना सुद्धा तुम्हाला तुमच्या प्रमाणानुसार कमी जास्त करू शकता। येथे मी अंदाजे 1 ते 1.5 चमचा घालणार आहे। अशा पद्धतीने रोज वॉटर घालून झालेलं आहे। हे सर्व साहित्य वाटीमध्ये घालून झाल्यानंतर आता आपल्याला हे व्यवस्थितपणे मिक्स करून याचा एक पॅक तयार करून घ्यायचा आहे। हा पॅक तुम्ही आठवड्यातून 2 ते 3 वेळा लावू शकता। अशा पद्धतीने हा पॅक आपण तयार करून घेतलेला आहे। असा हा तयार करून घेतलेला पॅक आपण कशा पद्धतीने लावायचा आहे ते बघूया। येथे मी हातावरती हा पॅक तुम्हाला लावून दाखवणार आहे। तुम्ही हा पॅक मान जर काळे झाले असेल तर त्या मानेवरती लावू शकता। अशा पद्धतीने हा व्यवस्थितपणे हातावरती आपण इथे लावून घेत आहोत। तुम्हाला हा पॅक हातापायावरती, चेहऱ्यावरती तसेच काळपट झालेल्या मानेवरतीही लावायचा आहे। याच पद्धतीने तो आपल्याला व्यवस्थितपणे लावून घ्यायचा आहे। अशा प्रकारे हा लावलेला पॅक आपल्याला 10 मिनिटे असा सुकायला ठेवायचा आहे। तुम्ही 15 मिनिटे सुद्धा असाच ठेवू शकता। आता 10 मिनिट झालेले आहेत। 10 मिनिटानंतर आपण हा पॅक चोळून काढून घ्यायचा आहे। अशा पद्धतीने बोटही आपल्याला व्यवस्थितपणे चोळायचे आहेत। या पद्धतीने चोळल्यामुळे जे काही डेड स्किन असते हातावरती, चेहऱ्यावरती किंवा मानेवरती, पायावरती ती सर्व निघण्यास मदत होते। आता आपण हे हात धुवून घ्यायचे आहेत। हात धुतल्यानंतर तुम्ही आता हे बघू शकता की ते हात स्वच्छ झालेले आहेत। खूप छान अशी हातावरती चमक आलेली आहे आणि हात अगोदर किती काळपट दिसत होते आणि आता किती स्वच्छ दिसत आहे ते बघा। तुम्ही सुद्धा हा पॅक नक्कीच ट्राय करून बघा। आता हात पुसूनही दाखवते। पुसल्यानंतरही तुम्ही हात बघू शकता किती स्वच्छ झालेले आहेत। असा हा मान, हात, पाय तसे चेहऱ्यावरील काळपटपणा घालवण्याचा हा घरगुती उपाय तुम्ही सुद्धा नक्कीच ट्राय करून बघा।